विदर्भात दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन कपाशीचं तर नुकसान झालं आणि त्यानंतर आता संत्रा बागांना जो आहे तो मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। अनेक शेतामध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे जे आहे त्या मुळांना जे आहे त्या कीड लागल्या आणि त्यामुळे संत्रा गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। तांबिया भागातील संत्र जे आहेत ते शेतकऱ्यांचे झाडावरले गळून पडतात। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहे ते झाडावर संत्र असतात, परंतु आता जर आपण पाहिलं तर संत्र गळलेले आणि त्यामुळे झाडावर देखील संत्र शिल्लक राहणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। आपल्या सोबत काही संत्रा उत्पादक शेतकरी आहेत। दादा, किती एकरवर संत्राची बाग आहे, संत्रा गळून पडतोय? संत्र्याची बाग ही 2.5 हेक्टरवर आहे आणि संत्रा अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे संत्र्याची गळ झालेली आहे आणि याची नोंद घ्यायसाठी आम्ही प्रशासनाला माहिती दिली, पण कोणी प्रशासनाचा माणूस अजूनपर्यंत आमच्याकडे आलेला नाही। प्रशासन पांढऱ्या हत्तीच्या स्वरूपानं एक इमारतीमध्ये बसलेला आहे। प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी जे शासनकर्ते असतात ते पण त्याच पद्धतीनं पांढऱ्या हत्तीचं कातडं घेऊन बसलेले आहेत। आम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रशासनाकडून मदत नाही आणि पाहणीसुद्धा केलेली नाही। काय सांगणार, फवारणी यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केली होती, फंगस देखील सध्या संत्र्यावर पाहायला मिळते। हा फंगसचा अतिवृष्टीमुळे संत्र्याला माशी आणि फंगसचा डाग पडून संत्र्याची गळण होऊन राहिली आहे। त्यामुळे सर्व झाडावरचे संत्र पाहू शकता आपण या दृश्यामध्ये की झाडावर संत्र आलेले नाही, सर्व संत्र खाली आलेले आहे। नक्कीच अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुका आहे, दुसरीकडे चांदूर बाजार अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये संत्र्याचं मोठं उत्पादन घेतलं जातं। संत्र्याचा बेल्ट म्हणून या संपूर्ण भागाची ओळख आहे, परंतु संत्रा बागा ज्या आहेत त्या सध्या धोक्यात आलेल्या। आपल्यासोबत काही आणखी संत्रा उत्पादक शेतकरी आहे, काय सांगणार, मोठं नुकसान झालेलं आहे, पंचनामे वगैरे झाले का, कोणी आलं का? नाही, अजूनपर्यंत संत्र्याचे जे नुकसानाची नोंद आम्ही तिथं तो पटवाऱ्याकडे सांगितलं, पण तहसीलदारांना पण सांगितलं, पण कोणी अजूनपर्यंत आलं नाही। सोयाबीन, पराठी, तूर याचं हे गेल्यानंतर आता एक आशिता किरण म्हणून संत्रा आमच्याजवळ शिल्लक होता। तर आता त्या संत्र्याचं एवढं नुकसान आहे, त्याच्यावर फंगस आहे, त्याच्यानंतर माशीचा लागला आहे, त्याच्यामुळं गळ होऊन राहिली आणि बुरशीचे त्या अतिपाण्यामुळं झाडाला ते मुळाला बुरशी लागली, त्याच्यामुळं ते आणखी झाडाची गळ होते। आता संत्रा होता की नव्हता करून टाकला आहे झाडावर। तुम्ही पाहत आहे याच्या झाडावर काहीच कोण्याच याच्यात संत्रा शिल्लक राहिलेला नाही आणि आणखी जर असंच झालं तर ते आहे तेही गळून मोकळं होऊन जाईल। आपण बघू शकतो विदर्भाच्या नागपुरातली संत्री जी आहे ती नागपुरी संत्री म्हणून जगप्रसिद्ध आहे आणि या संत्र्याचं उत्पादक जर पाहिलं तर सर्वाधिक अमरावती जिल्ह्यामध्ये घेतलं जातं, परंतु याच अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी जे आहेत ते सध्या संकटात सापडलेले आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।